गावची थंडी आणि ताजी स्ट्रॉबेरी. डे 31. गावाला सकाळी लवकरच जाग आली. गावचं क्लायमेट एकदम भारी होतं. थंड हवा, वातावरण शांत आणि सकाळीच झालेलं लालपरीचं दर्शन. मस्त वॉक करत आम्ही आलो भावाच्या आंब्याच्या बागेत. इथे जवळपास 1 एकरमध्ये 350 पेक्षा जास्त झाडं आहेत. आंबा, नारळ, आवळा, चिक्कू, फणस, पेरू, जांभूळ, दालचिनी, लवंग, रामफळ, सीताफळ, डाळिंब, लिंबू, चाफा अशी सर्व प्रकारची झाडे इथे आहेत. आणि आता पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये या सगळ्या झाडांना मस्त फळं यायला सुरुवात होणार. मग तिथून पुढे आलो आम्ही स्ट्रॉबेरीच्या मळ्यात. वाह! ताज्या स्ट्रॉबेरी बघताच खायचा मोह आवरेना. स्ट्रॉबेरीचा मळा बघून एकदम भारीच वाटत होतं. मग काय स्ट्रॉबेरी स्वतः तोडून खाल्ली. फ्रेश, ज्युसी आणि फुल टेस्टी होती. इथल्या स्ट्रॉबेरी नंतर अशा बॉक्समध्ये पॅक होऊन सर्वत्र एक्सपोर्ट होते. स्ट्रॉबेरीचं फळ सतत 2 ते 3 दिवसामध्ये रेडी होत असतं. मग घराकडे येऊन रेडी होऊन आम्ही गेलो गावच्या देवाच्या पाया पडायला. चौनेश्वराच्या मंदिरात एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी होती. मग सुरू झाला वाईकडे लग्नाचा प्रवास. जाताना वाटेत आम्ही थांबलो हॉटेल तुळजाभवानी. इथलं मिसळपाव आणि वडापाव एकदम आयकॉनिक. गावाला आलो की इथे थांबणं कंपल्सरीच असतं. टेस्टी मिसळ व वडापाववर ताव मारून आम्ही निघालो वाईकडे. त्यानंतर आम्ही आलो महाराष्ट्रन मार्बलमध्ये. कारण गावच्या घराचं रिनोव्हेशन करायचं होतं. मटेरियल फायनलाइज करून आम्ही डायरेक्ट लग्नाच्या हॉलवर पोहोचलो. गेल्या गेल्या लगेच पंक्तीत बसून मस्त जेवलो आणि नंतर लग्नाच्या वाईब एन्जॉय केल्या. लग्न संपल्यानंतर सुरू झाली गावाकडून मुंबईला परतण्याची ही फिलिंग ना थोडी हेवी आणि इमोशनलच असते. गाव सोडून मुंबईला जावंसं वाटत नव्हतं. रस्त्यात आम्ही पुन्हा एकदा थांबलो खेड शिवापूरमध्ये. एक एनर्जी ड्रिंक घेतला आणि सोबत बन मस्का खाल्ला. फुल हेक्टिक आणि मेमोरेबल डे होता. असा आजचा हेक्टिक दिवस इथेच संपला. आता भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.